हाय फ्रेंड्स, कसे आहात? तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आमच्या नवीन ब्लॉगमध्ये आणि आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये. त्याचं नाव आहे आम्ही दोघी सासू सुना. तर आज मी तुम्हाला एक नवीन डिश करून दाखवणार आहे. त्या डिशचं नाव आहे एक लबाबदार. रेस्टॉरंट स्टाईल आहे. तर चला, त्यासाठी काय काय साहित्य लागणार ते तुम्हाला दाखवते मी. तर त्यासाठी मी अंडी घेतलेली आहेत. इथे 3 ते 4 बारीक कटिंग करून ठेवलेले कांदा आहे, टॅमॅटो प्युरी आहे, आलं लसणाची पेस्ट आहे, बारीक चिरलेली कोथिंबीर आहे, लाल तिखट आहे, हळद आहे, मीठ आहे, खडे मसाले आहे. त्याच्यामध्ये मी घेतलेला आहे तमालपत्र घेतलेला आहे, 3 लवंगा घेतलेल्या आहेत, 3 काळी मिरी घेतलेली आहे, 2 दालचिनी घेतलेली आहे आणि 1 चक्री फूल घेतलेला आहे. तेल चांगलं तापलेलं आहे. त्याच्यामध्ये आता आपण खडे मसाले टाकणार आहोत. कांदा टाकणार आहोत. चांगलं परतून घ्यायचं. कांदा चांगला परतला आहे. आता आपण याच्यामध्ये आलं लसूण पेस्ट टाकणार आहोत. मी साईडला इथं गरम पाणी करायला पण ठेवलेलं आहे. आता आपण ह्याच्यामध्ये लाल मसाला, हळद, मीठ टाकणार आहोत. चांगलं परतून द्यायचं. मसाला चांगला परतून घ्यायचा आहे. ही जी टोमॅटो प्युरी केलेली आहे ना, ती टाकायची त्याच्यामध्ये. चांगलं तेल सुटोस्तोपर्यंत परतून घ्यायचं आपल्याला. आता हे थोडंसं पाणी घालून परतून घ्यायचं. झाकण ठेवते ह्याच्यावर आणि 5 ते 7 मिनिटं मी याला शिजून घेते. चांगलं तेल सुटले बघा. त्याच्यात आपण थोडीशी कोथिंबीर टाकणार आहोत वरून. मी गरम पाणी करून ठेवलं होतं. आता पाहिजे तेवढं गरम पाणी ह्यामध्ये टाकायचं. चांगली उकळी येऊन द्यायची त्याला. झाकण ठेवून मी 5 मिनिटं शिजून घेणार. ग्रेव्ही चांगली शिजलेली आहे, घट्ट झाली. आता आपण ह्याच्यामध्ये एक एक करून अंडी सोडणार आहोत, कच्ची अंडी. त्याच्यामध्ये मी लाल मसाला वरून स्प्रिंकल करते, थोडंसं मीठ वरून स्प्रिंकल करते. आता एक एक करून असं सोडायचं आपल्याला. एक एक करून सर्व अंडे असे सोडायचे आपल्याला त्याच्यामध्ये. तुम्हाला जर आवडत असेल तर ह्याच्यामध्ये आपण काळी मिरी पूड पण टाकू शकतो. मी नाही टाकले. सर्व टाकून झालेत माझे. आता वरून आता मी गार्निशिंगला कोथिंबीर टाकते. मीडियम फ्लेमवर ठेवायचे आणि ती आता आपण अंडी टाकलेली त्याला हलवायचं नाहीये. अशीच अंडी शिजवून घ्यायची आहेत. 5 ते 7 मिनिटांमध्ये अंडी शिजतील. तुम्हाला दाखवते कशी शिजतात. आणि झाकण ठेवून द्यायचे. अंडी पूर्णपणे शिजलेली आहे. न हलवता शिजून घ्यायची अंडी. पूर्णपणे शिजलेली आहेत बघा तुम्ही.
किती छान तरी आलेली आहे। डिश रेडी झालेली आहे, एक लबाबदार। तुम्ही पण नक्की ट्राय करा। मी तुम्हाला सर्व करून दाखवते ही डिश। चला तर मग असे अलगद एक अंडी काढायची त्यातली शिजलेली। आणि मस्त अशी गरम रोट्या केलेल्या आहेत, राईस केलेला आहे, त्यासोबत टेस्ट करून बघा। चला तर मग डिश रेडी झालेली आहे, रेस्टॉरंट स्टाईल एग लबाबदार। जर तुम्हाला आवडली असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। बाय।